गोविंद रे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गृहे गृहे सर्वे मिलित्वा समवाप्य योगम् निकानि नामानि पठन्ति नित्यम् गोविंद दामोदर माधवेति विपुर्ण गोविंद रे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव सुखं शयानानिलयेपि नामानि वदन्ति मर्त्या ते निश्चितं कर्मयातं व्रजन्ति गोविंद दामोदर माधवेति विपुर्ण गोविंद रे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जीवे सदैवं भजन्दराणि नामानि कृष्णस्य मनोहराणि समस्तभक्तास्ति विनाशनानि गोविंद दामोदर माधवेति विपुर्ण गोविंद रे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव सुखावसाने इदमेव सारम् दुःखावसाने इदमेव जीयम् देहावसाने इदमेव दाप्यम् गोविंद दामोदर माधवेति विपुर्ण गोविंद रे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण राधा वरगोकुलेश गोपाल गोवर्धननाथ विष्णु जीवेऽपि भस्मावृतमेकदेव गोविंद दामोदर माधवेति विपुर्ण गोविंद रे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जीवेरसाग्ने मधुरप्रियात्वं सत्यं हितं त्वां परमं वदामि आवर्णयिता मधुराक्षराणि गोविंद दामोदर माधवेति विपुर्ण गोविंद रे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मामेव याचे मम देहि दिव्ये समागते दण्डधरे कृतान्ते वक्तव्यमेवं मधुरं सुभक्त्या गोविंद दामोदर माधवेति विपुर्ण गोविंद रे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते कैलासराना शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाता मुकुटजडानि कारुण्यसिन्धो भवदुःखहारी सुदवीन शम्भो मजकोणधारी महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातुमिन्द्रिणी समागच्छ तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचनं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि नमामि सद्गुरुं शान्तं
सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमानन्दिवल्लभं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरो विनेदो तं सर्वभूतं हृदयं मुनिमानतोऽस्मि। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वासनात् वासुदेवस्य वासितं गुणत्रयं सर्वभूतनिवासोऽसि वासुदेव नमोऽस्तुते। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतकेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। बोला हरे पूर्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हे कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हरे पूर्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव। हरे कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हरे कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हे कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हरे कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। कुंडलिकावरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज आदि शक्तिमुक्ता सद्गुरु झेंडूजी महाराज कुंडलीश्वर भगवान की सर्व संतान की जय। पवनसुत हनुमान की जय। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। सच्चिदानंद स्वरूप भगवान श्रीकृष्ण परमात्मा, त्या परमात्म्याला नमस्कार करून ग्रंथाला सुरुवात करायची आहे। कारण तो भगवंत जगताची उत्पत्ती स्थिती आणि विनाश करणार आहे। तसे भगवान परमात्मा हा तिन्ही तापाचा बघा नाश करणार आहे। आध्यात्मिक, आदिलौकिक आणि आदिभौतिक। शुकदेवाला नमस्कार करून ग्रंथाला बघा सुरुवात करायची आहे। भागवत कथामृतात बघा ते पान करत कुशल असेल
शौनक मुनी नैमिषारण्यामध्ये क्षेत्रात राहणाऱ्या महामती सुताला सांगती झाली. ते म्हणाले, सूत तुम्ही ज्ञानवान आहात. भक्ती ज्ञान वैराग्य प्राप्त करून देणारी, मायामोहापासून मुक्त करणारी अशी कलियुगात आसुरी क्लेशापासून जीवाला शुद्ध स्वरूप करणारी अमृत कथा आम्हाला सांगा. ती भगवान परमात्म्याची, श्रीकृष्णाची प्राप्ती करून देणारी असावी आणि वैकुंठ धामाची प्राप्ती करून देणारी असावी. सूत म्हणाले, शौनक मुनी, तुमच्या चित्तामध्ये भगवंताचे प्रेम म्हणून तुम्हाला जन्ममृत्यूच्या भयाचा नाश करणारी, ही भक्ती प्रभाव वाढवणारी अशी कथा मी तुम्हाला सांगतो. शुकदेवांनी कलियुगात मनाची शुद्धी करणाऱ्या भागवत शास्त्राचे प्रवचन केले. जेव्हा शुकदेव राजा परीक्षितीला ही कथा आणि सांगू लागले, तेव्हा देवता त्या ठिकाणी अमृत कलश घेऊन आले आणि म्हणाल्या, परीक्षिती राजा, हे अमृत प्राशन करून घे आणि त्या बदलीमध्ये आम्हाला ही भागवत कथा दे. तेव्हा शुकदेवांनी त्या देवतांचा उपहास केला. ते म्हणाले, अभक्ताला ही कथा दुर्लभ आहे. मनाची शुद्धीसाठी सर्व यापेक्षा श्रेष्ठ असे कोणतेच साधन नाही. असे अनेक आणि जन्माच्या पुण्याचा संचय जेव्हा होतो, त्यावेळेला ही भागवत कथा आपल्याला ऐकायला मिळते. जन्मांतरे भवेत पुण्य तदा भागवतम लभेत. अनेक जन्माची पुण्य जेव्हा असते, तेव्हा ही भागवत कथा आपल्याला या ठिकाणी आणि श्रवण करण्याची इच्छा होते. त्या भुसावळ नगरीमध्ये, भुसावळ शहरामध्ये तुकाराम नगर जवळ हे बघा, आणि जागृत हनुमान मंदिर जवळ राहणारे आमचे हरिभक्त परायण सौ सुरेखा व श्री राजेंद्र मुरलीधर भंगाळे, सौ वैशाली व श्री सागर राजेंद्र भंगाळे, सौ मनस्वी व श्री लोकेश राजेंद्र भंगाळे, कुमारी पिंस व कुमार बघा वेदांश व कुमारी शेजल, म्हणजे समस्त बंगाळी परिवार. या बंगाळी परिवाराने आमच्या राजूभावाने या ठिकाणी या श्रीमद भागवत कथेचं आयोजन बघा केलेलं आहे. हे कशाच्या निमित्तानं आहे, तर आपल्या आईवडिलाचं पुण्यस्मरणही आहे आणि त्यातल्या त्यात दुर्ध शर्करा योग आहे. आमच्या राजूभावांना जवळजवळ 60 वर्ष बघा, त्यांचं 60 वर्षाचं वय पूर्ण झालं. आता 61वी त्यांना चालू झाली आणि त्याबद्दल सुद्धा ह्या सप्त्याचं आयोजन आहे. त्यातल्या त्यात आज सप्त्याला आरंभ झालेला आहे. आज आमच्या सुरेखाताईचा आणि वाढदिवस आहे. असा हा त्रिवेणी संगम आहे, आला का लक्षात. म्हणून बऱ्याच दिवसापासून त्यांच्या मनामध्ये इच्छा होती की आपल्याकडे श्रीमद भागवत कथा व्हावी. लक्षात घ्या, या दृष्टिकोनातून त्यांनी या श्रीमद भागवताचं बघा आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. त्यांचा परिवार, सर्व भावी भक्त, त्यांचे सहकारी, प्रेमी मित्रमंडळी सर्व बघा, आणि यांचं सहकार्य या कथेकरता या ठिकाणी. आणि गायक बघा, मृदंगाचार्य विशाल महाराज आळगावकर आणि आमचे मृदंगाचार्य पद्माकर भाऊ कुंड, ते गायनही करतात आणि मृदंग वाजवतात. आणि हरिभक्तपरायण सुरेश चौधरी भुसावळकर आणि हरिभक्तपरायण श्री गणेश चोपडे भुसावळकर, असे या कलाकार मंडळी, गायक वादक या ठिकाणी आहे. आणि या कथा करण्याचा योग आणि माझ्याकडे आमच्या राजूभावांनी माझ्याकडे दिलेला आहे. भगवान परमात्मा जशी मला बुद्धी देईल, तर
तुम्ही आपण कोण करणार आहे? तो भगवान परमात्मा आपल्या मुखातून वधवून घेणार आहे. त्यांनी कथेचं बघा आणि सेवा ही माझ्याकडे दिलेली आहे असा हा योग आहे. पहिल्या सत्रामध्ये सकाळी कथा झाली नाही कारण उशीर झाला, लक्षात घ्या. त्याच्यामुळे आणि हे प्रथम सत्र आणि आता या ठिकाणी बघा सुरू होत आहे. अनेक जन्माची पुण्य ज्याच्या जीवनात असते त्याला ही भागवत कथा ऐकण्याची अनुभूती होती. पूर्वीकाली श्रीमद भागवताच्या श्रवणाने राजा परीक्षितीला मुक्ती मिळाली. हे पाहून ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटले. सप्तलोकामध्ये श्रीमद भागवत हे सर्वश्रेष्ठ साधनामध्ये श्रेष्ठ होते. हे पाहून ऋषीमुनींना सुद्धा आश्चर्य वाटले आणि नारदांनी ब्रह्मदेवापासून भागवत श्रवण केले. आता नारदाची आणि सनकादिकाची भेट बघा कशी झाली, ती कथा आलेली आहे. सूत सांगतात एके दिवशी विशालपुरीमध्ये 4 ऋषी आले असताना त्यांनी नारद त्यांना बघा म्हणाले, हा सर्वोत्तम लोक आहे असे समजून मी सर्वीकडे तीर्थयात्रा करत राहिलो. पुष्कर, प्रयाग, काशी, गोदावरी, हरिक्षेत्र, कुरुक्षेत्र, श्रीरंग, सेतुबंध अशी कितीतरी क्षेत्रे आहेत. परंतु तिथे मला कुठेही मनाला शांती प्राप्त झाली नाही. अधर्माच्या मित्राने कलियुगाने साऱ्या पृथ्वीला पीडा दिलेली आहे. येथे सत्य, तप, सचिता, दया कुठे आढळून येत नाही. साधू संत पाखंडे बनलेले आहे. घरोघरी स्त्रियांचे राज्य मिळवणे सल्लामसलत देणारे, नद्या, तीर्थक्षेत्रावर येवणाचा अलंक कोणी योगी सिद्ध आढळत नाही. या कलियुगामध्ये बाजारात अन्न विकले जाते आणि ब्राह्मण पैसा घेऊन वेद पठण करतात आणि स्त्रिया वेश्यावृत्तीने जगत असल्याचे मला आढळले. नारद मुनी म्हणत आहे. असाच मी फिरत फिरत यमुनेच्या तीरावर गेलो. तिथे यमुनेच्या तीरावर भगवान श्रीकृष्णाने अनेक लीला केलेल्या होत्या. तेथे एक आश्चर्य त्यांना दिसले मोठं. एक तरुण स्त्री खिन्न मनाने बघा बसलेली होती आणि तिच्या शेजारी 2 पुरुष जोरजोराने आणि श्वास घेत अचेतन अवस्थेत पडलेली होती. ती तरुणी त्यांची सेवा करत होती, त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होती, पण कधी त्यांच्याकडे पाहत होती आणि रडत होती, सुस्कारे टाकत होती, मोठमोठ्याने रडायची. तिच्या आजूबाजूला आणि शेकडो स्त्रिया होत्या तिची सेवा करण्याकरता. नारद मुनी तिच्याजवळ गेले. त्यांना पाहून ती उठून उभी राहिली आणि दर्शन घेतलं त्यांचं. श्री संताजी माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. नारद मुनी बघा तिला म्हणाले, तू कोण आहे? कशा करता रडते? तुझ्या जीवनातील दुःख काय मला सांग. ती म्हणू लागली, माझं नाव बघा आणि भक्ती आहे. ज्ञान आणि वैराग्य हे दोन्ही माझे पुत्र आहेत. ते काळाच्या गतीने जर्जर झालेले आहेत. या देवी म्हणजे गंगा आदी नद्या त्या सेवा माझी करण्याकरता या ठिकाणी आलेल्या आहे, पण मला काही शांती मिळत नाही. माझी कथा अशी आहे, मी द्रविड देशामध्ये जन्माला आले, कर्नाटकामध्ये वाढले, महाराष्ट्रात कोटे कोटे मला मान मिळाला आणि गुजरात देशामध्ये मला म्हातारपण आले. तेथे पाखंड्याने पुष्कळ मला त्रास दिला, त्यामुळे माझे पुत्र दुबळे आणि निष्ठे झालेले. पण वृंदावनामध्ये गेल्यावर मी तरुण आणि सुंदर झाले. पण माझे दोन्ही पुत्र थकून गेलेले आहे. मी येथून बघा जे दुसरीकडे जाऊ शकत नाही, जाण्याची इच्छा करते, पण थकलेल्या मुलांना कशी जाऊ बघा घेऊन जाणार बरं. शिवाय आम्ही तिघही एकत्र राहणारे आहे. तुम्ही म्हणाल आई ही आणि म्हातारी पाहिजे, मुलं कशी पाहिजे? तरुण पाहिजे, लक्षात घ्या. पण या ठिकाणी विपरीत दिसते, म्हणून मला दुःख होत आहे. हे बुद्धिवान योगनिधी मला याचे कारण सांगा. नारद क्षणभर विचार करून म्हणाले, देवी हे दारुण कलियुग आहे. आता सदाचार, योग मार्ग, तप वगैरे सर्व लुप्त झालेले आहे. सर्व संसारी लोक दुःखी कष्टी झालेले आहेत.
सर्व जीव विषयाच्या प्रीतीमध्ये आंधळे झाल्यामुळे तू जर्जर झालेली आहे, पण वृंदावनाच्या संयोगामुळे तू पुन्हा तरुण झाली. कारण तेथे भक्ती सर्वत्र नृत्य करते. पण तुझ्या दोन्ही पुत्राचे ज्ञान वैराग्य याचे कोणी ग्राहक राहिले नाही, म्हणून त्यांना आत्मस्वरूप नाही. ज्ञानाचे ग्राहक कमी आहे. नुसतं अध्यात्म ज्ञान जर सांगितलं तर आपल्याला झोपा लागतात, आणि सासू जवळच्या गोष्टी सांगितल्या तर झोप लागत नाही. आणि वैराग्य जर सांगितलं तर वैराग्य डोक्यावरून जातं. लक्षात घ्या, वास्तविक आपण जर विचार केला तर भक्ती ज्ञान वैराग्य हे तिन्ही एकत्र राहणार आहे. आणि ज्याच्या जीवनामध्ये भक्ती ज्ञान वैराग्य आहे त्याच्या खऱ्या दृष्टिकोनातून जीवन कृतार्थ होणार आहे. आमचे गुरुदेव सांगायचे, स्वयंपाक करण्याकरता 3 वस्तू लागतात: उदक, अग्नी, धान्य. झाल्या घडे पाक, एका विन एक कामा नाही. उदक म्हणजे पाणी, पाणी, अग्नी आणि धान्य 3 वस्तू असल्याशिवाय स्वयंपाक होत. कोणती बाई स्वयंपाक करणार आहे बरं? एक वस्तू जरी कमी असली तरी स्वयंपाक होणार नाही. समजा उदक नाही, अग्नी आहे, धान्य आहे, मग स्वयंपाक होईल का? का म्हणे नळाला पाणी आलं, मग स्वयंपाक होणार नाही. मग लावा म्हणे राजू बोवाल फोन, बंगाळी बोवाली टँकर घेऊन येतील. आला का? पाण्याशिवाय स्वयंपाक होणार नाही. बरं, पाणी आहे, अग्नी नसेल तरी स्वयंपाक होणार नाही. अग्नी आहे, पाणी आहे, धान्यच नसेल घरामध्ये, स्वयंपाक होईल का? होणारच नाही. आला लक्षात? त्याप्रमाणे माणसाच्या जीवनामध्ये भक्ती ज्ञान वैराग्य असल्याशिवाय खऱ्या दृष्टिकोनातून त्याचं जीवन कृतार्थ होणार नाही.